हरिओम. माझं नाव श्राव्या कुलकर्णी झाशीवाले आहे. मी ध्रुव ग्लोबल स्कूल या शाळेत शिकते. आज मी तुम्हाला श्राव्या. येस येस. हरिओम. माझं नाव श्राव्या कुलकर्णी झाशीवाले आहे. मी ध्रुव ग्लोबल स्कूल या शाळेत शिकते. आज मी तुम्हाला रामदास स्वामींची एक गोष्ट सांगणार आहे. रामदास स्वामींना लहान मुलं ही खूप आवडायची. म्हणून ते जेव्हाही कुठे जेवायला जायचे किंवा कोणाला भेटायला जायचे, तर जर तिथे कोणी लहान मुलं असतील तर त्यांच्याशी ते खूप खेळायचे आणि त्यांची परीक्षा घ्यायचे. त्यांचं हस्ताक्षर कसं आहे, त्यांचं वाचन कसं आहे आणि त्यांची स्मरणशक्ती कशी आहे. जर ती मुलं चपळ असली तर ते त्या मुलांना निवडायचे आणि कुठल्या तरी मठाचा मठपती किंवा शिष्य असा स्वीकारायचे. एका दिवशी स्वामी कोल्हापूरला होते. तेव्हा ते तेव्हा ते पा- प- परं ते एका कार्यक्रमात गेले होते, हो की नाही? आणि तिथे एक पंगत होती. ते एका माणसांच्या घरी गेलेले आणि तिथे त्यांना दोन मुलं होती त्यांच्याकडे, त्यांच्या बहिणीची. एकाचं नाव होतं दत्ताजी आणि एकाचं नाव होतं अंबाजी. अंबाजी मोठा होता आणि दत्ताजी छोटा होता. स्वामींनी त्या दोघही मुलांची परीक्षा घेतली. त्यांना ते दोघही खूप आवडले आणि अंबाजी तर त्यांना खूपच आवडला. निघताना स्वामींनी जेव्हा त्या माणसाने त्यांना गुरुदक्षिणा दिली तेव्हा स्वामी म्हणले की नाही, मला हे नको. मला माझं कार्य पुढे न्यायला अंबाजी हवाय, म्हणून मी अंबाजीला घेऊन जाईल. हे ऐकल्यावर तो माणूस खूप खुश झाला आणि त्यांनी अंबाजीला तर पाठवलंच, पण त्याच्याबरोबर दत्ताजीला पण पाठवलं. दत्ताजीला शिरगावचा त्यांनी मठपती बनवलं आणि अंबाजीला त्यांच्या बरोबर रायटर म्हणून ठेवलं. मग त्यांनी अंबाजीला मसूरला घेऊन गेले. तिथे त्यांनी हिंदू धर्म हा एकत्र आणायचा असं मोठं कार्य घेतलेलं. तिथे त्यांनी गुढीपाडवा ते रामनवमी असं 15 दिवसाचे सण बसवला. रामाची मिरवणूक निघणार होती. त्यांनी पालखी वगैरे सजवली आणि ते निघाले. पण मध्ये रस्त्यात एक मोठी झाडाची फांदी रस्त्यात येऊन पडली. आता पालखी तिथून कसं जाणार, म्हणून स्वामींचे शिष्य तिथे ती पालखी उचलायला आले. ती झाडाची फांदी उचलायला आले. तर मग स्वामींनी म्हणलं की थांबा थांबा,
ही फांदी अशी नाही तोडायची. ह्याच्या वर बसायचं आणि बुंदावर घाव घालायचा. पण त्या झाडाच्या खाली एक मोठी खोल विहीर होती, म्हणून कोणीच तिथे बसायला तयार नाही. तेव्हा अंबाजी पुढे आला आणि म्हणला की मी बसतो. मग तो झाडाच्या फांदीवर बसला आणि त्यांनी बुंदावर घाव घातला. त्यांनी बुंदावर घाव घातलाच तो फांदी बरोबर विहिरीच्या पडला. सगळ्यांना वाटलं की आता अंबाजी गेला, पण चपळ अंबाजी तिथेच त्या फांदीची मदत घेऊन विहिरीच्या काठाला पोचलेला. मग स्वामींनी आतनं हाक दिली की अंबाजी कल्याण आहे का? आणि मग अंबाजींनी हो असे विहिरीतनच म्हणलं. त्यामुळे अंबाजीचं नाव कल्याण स्वामी असं पडलं. त्याच्यानंतर एकाच दिवशी स्वामी अंबाजीला म्हणजे कल्याण स्वामींना घेऊन चाफळला पोचले. तिथे त्यांच्याबरोबर त्यांचे खूप शिष्य पण आलेले. मग एके दिवशी तिथे त्यांनी विचार केला की मी माझ्या मुलांची परत म्हणजे शिष्यांची परत आता टेस्ट घेतो, म्हणजे परीक्षा घेतो. मग ते दुसऱ्या दिवशी पहाटे एकदम सकाळी उठून जोरजोरात कणायला लागले. सगळ्यांना वाटलं की स्वामींची तब्येत खराब आहे, म्हणून सगळे स्वामींच्या अवतीभवती गोळा झाले. एका शिष्याने विचारलं की स्वामी काय झालं, आम्ही तुमची कशी मदत करू? दुसऱ्या शिष्याने विचारलं की मी वैद्यांना बोलवू का? तुम्हाला काही बरं नाही वाटत आहे का? तर मग स्वामी म्हणले की नाही नाही, मला पोटरीला एक मोठा गळू झालाय, तर मी पूर्ण रात्र झोपू नाही शकलो कारण मला खूप दुखत होतं. आणि मग एका शिष्याने विचारलं की स्वामी मी तो गळू फोडू का? मला तो गळू फोडता येतो. आणि मग स्वामी म्हणले की नाही नाही नाही, ह्यानी नाही होणार, माझ्याकडे एक सोपा उपाय आहे. मग सगळ्या शिष्यांनी विचारलं काय काय झालं? तर मग स्वामी म्हणले की जो कोणी या गळूला चोखेल तर मी बरा होईन, पण जो पण चोखेल तो मरेल. आता असं म्हणल्यावर सगळे शिष्य घाबरले आणि म्हणले की नाही नाही नाही, आम्हाला नाही करायचं. तेव्हा परत कल्याण स्वामी आले आणि म्हणाले की ठीक आहे, मी करतो, मी चोखतो गळू. आणि मग जेव्हा सगळे शिष्य तर गेलेले, जेव्हा कल्याण स्वामींनी स्वामींच्या पायावरची पट्टी काढली तर त्याच्यात एक मस्त हापूस आंबा ठेवलेला. तो खूपच स्वादिष्ट दिसत होता. मग कल्याण स्वामींनी तो आंबा मस्त चोखून खाल्ला आणि त्या आंब्याची मजा घेतली. त्याच्यानंतर 1676 मध्ये शिवाजी महाराजांना ताप आलेला आणि ते 70 दिवस आजारी होते. हे ऐकून रामदास स्वामींनी कल्याण स्वामीला म्हणलं की शिवाजी महाराजांची तब्येत बिलकुल चांगली नाहीये, तर तू त्यांना मदत करायला तिथे साताऱ्याला जा. आणि मग ते शिवथरगड मध्येच होते स्वामी रामदास स्वामी, आणि सातारा तिथून जवळ आहे. तर स्वामी म्हणले की तू तिथे जा. आणि मग कल्याण स्वामी म्हणले की ठीक आहे. रामदास स्वामींनी त्यांना
तीर्थ आणि अंगारा दिला आणि तिथे कल्याण स्वामींना पाठवलं. आता कल्याण स्वामी तिथे पोचले त्याच्यानंतर त्यांनी तो अंगारा आणि तीर्थ शिवाजी महाराजांना दिलं. शिवाजी महाराज खूप खुश झाले आणि त्यांना बघता बघता थोडस बरंही वाटायला लागलं, त्यांचा ताप पण उतरायला लागला. मग एकदा जाताना म्हणजे कल्याण स्वामी 2 दिवस थांबलेले, पण त्याच्यानंतर त्यांना जायचं होतं. जाताना पण ते एकदा शिवाजी महाराजांना भेटून गेले. भेटताना शिवाजी महाराजांनी विचारलं की तुम्ही माझी एवढी मदत केली, मी तुमची काही मदत करू शकतो का, तर मला सांगा. मग कल्याण स्वामींना वाटलं की माझा छोटा भाऊ दत्ताजी इथेच जवळ मंदिराचा मठपती आहे, तर त्याला मदत व्हावी म्हणून मी तुमच्याकडनं 11 गायी मागू शकतो का. शिवाजी महाराज म्हणाले हो. त्यांनी लगेच गायी तिथे पाठवल्या दत्ताजीकडे. आणि मग रामदास स्वामींकडे कल्याण स्वामी परत आले. जेव्हा कल्याण स्वामींनी सांगितलं की असं झालंय, तेव्हा रामदास स्वामी खूप चिडले आणि ते म्हणले की कल्याण, तुम्ही माझ्या बरोबर एवढे वर्ष राहिला, पण ह्याच्यातनं तुम्ही काहीच नाही शिकला. आपल्या धर्मात कडूनही काही नाही घ्यायचं आणि मदत करायला आपल्याला परत काय मिळेल ह्याचा विचार कधीही नाही करायचा. नेहमी आपण कोणाचीही मदत नंतर आपल्याला काय रिवॉर्ड मिळेल हे विचार करून नाही केली पाहिजे. ह्यानेच स्वामी म्हणजे रामदास स्वामी किती निस्वार्थी आहेत हे कळतं. हरिओम.